तर पुणे नाशिक महामार्गावरती गेल्या 5 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। महामार्गावरती 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। यावेळेस एक ट्रक खड्ड्यामध्ये अडकला आणि त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती जाणून घेतली, बघूयात। मार्गावर गेले 5 ते 6 तासापासून मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। सध्या आपण आलो आहोत पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या चाकण शहराजवळ। या ठिकाणी पाहतो की चाकण असेल, चिंबळी असेल, कुरुळी असेल, मोशी असेल, या तब्बल 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते। आणि यामुळे या परिसरातून जाणारी जी वाहनं आहेत त्यामध्ये बस असेल, अवजड वाहतूक असेल, ही सुद्धा ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आणि याचाच परिणाम सध्या जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना होताना पाहायला मिळते। त्या ठिकाणी पाहतो की ज्या ठिकाणी जो मार्ग आहे त्या मार्गावरती अनेक ठिकाणी सुद्धा खड्डे आहेत आणि खड्ड्यामध्ये अशा प्रकारची जी वाहनं आहेत ती वाहनं खचलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याचाच नाहक त्रास जे वाहन चालक असतील त्यांना करायला पाहायला मिळतोय। एकंदरीत पाहतो की जगातील संपूर्ण मोठ्या आशिया खंडातील ॲटो हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये अशा प्रकारचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। त्यावर अतिशय टीव्ही 9 मराठी चाकण।